हॅलो. हॅलो. हॅलो, कुठे लागलाय फोन हा? तुम्हाला कुठं लावायचा फोन? फोन हा नंदू मोरेला लागलाय का? नाही नाही, कानाला लागलाय फोन. हो ठीक आहे, कानालाच लावतात, तोंडाला लावत नाहीयेत. नंदू मोरे बोलताय का? हा मीच बोलतोय की. हा बोला ना, काय काय प्रॉब्लेम आहे तुमचा? माझा प्रॉब्लेम नाहीये सर, ते हप्ते थकीत राहिलेले आहेत फायनान्सचे, तुम्ही कधी भरणार आहे? कुठला हप्ता हो? फायनान्सचे हप्ते. जाऊ द्या ते हप्ता बिप्त. जाऊ द्या, काय जवळ कामासाठीच फोन करताय. काहीतरी माहितीचं बोलत आहे की दुसरं. अहो आम्ही फोन तुम्हाला केलेला आहे, हप्ते जे थकीत राहिलेले आहे ना ते तुम्ही कधी भरणार आहे यासाठी फोन केलेला आहे, तुमचा पाहुणचार करण्यासाठी फोन नाही केलेला. हप्त्यासाठी फोन केला होय? किती हप्ते राहिलेत माझे? 4 ते 5 हप्ते आहे, तुम्ही एकदा चेक करा, तुम्ही लास्ट हप्ता कधी भरलेला आहे. हो मी डिटेल सांगा की, जास्त कशाला तिप्पट बोलायला तुम्ही? अहो सर, तुमचे एकूण 5 हप्ते राहिलेले आहेत आणि ते हप्ते तुम्ही उद्याच्या उद्या भरून आणि घ्या. नाही भरल्यावर काय होईल? अहो व्याज तर लागतेच, त्याला साखळी व्याज लागते, ते पण तुम्ही लक्षात घ्या. आम्हाला देखील वरचे सर भरपूर ओरडतात. कशासाठी लोन घेतलंय बरं मी? तुम्ही घेतलं होतं लोन, मला काय माहिती कशासाठी घेतलं होतं. मग काहीतरी तुमच्याकडे लेखी पुरावा असेल की त्याचं मी कशासाठी घेतलंय तर. मला लिहून दिलं ना तुम्ही. अहो तुम्ही मला उलटे प्रश्न तुम्ही का मला करताय? तुम्हाला हप्ते भरा म्हणतोय आम्ही. अहो तुमच्याकडे काय डिटेल फिटेल काय असेल ना, मला एवढं सांगा. तुम्ही मला लोन कशावर दिलं हे सांगा बरं मला. तुम्ही कशासाठी घेतलं तुम्हाला माहित नाहीये का? तुम्ही आज तर कशी भाषा करता हो तुम्ही लोन घेतले तुम्हाला माहित नाहीये का? हो का मॅडम, मी तुम्हाला गोडीत सांगाल हो. मी पेलोय दारू आज. तुम्ही दारू प्या, नाही तर तिकडं अमृत प्या, नाही तर तिकडं मूत प्या, मला काय करायचं त्याच्याहून? त्याच्यामुळं मला जास्त ताण देऊ नका तुम्ही. ते काय प्रश्न ही हे तिकडे मंत्रालयात मांडा, माझ्यापाशी नका मांडू. मंत्रालयात का मांडायचं? आम्हाला वरनच ऑर्डर आलेले आहे की ह्या व्यक्तीचे एवढे हप्ते थकलेले आहेत. मग मी काय करू मग? तुम्ही भरा इथे येऊन. कशाच्या आधारित भरायचे हप्ते? पुडी खायला पैसे नाही तिथं माझ्यापाशी. मग तुम्ही लोन घेतला कशाला? तुम्हाला पुढे खायला पैसे नव्हते तर मग तुम्ही घेतलेच कशाला मग? आता तुम्ही जास्त बडबड करू नका बरं का. मी काही काम धंदे करणार नाहीयेत, ऑलरेडी आम्हाला इथं ऑफिस मध्ये भरपूर काम असतात. तुम्ही एक काम करा, आता तुम्ही आयफोन घेण्यासाठी लोन दिले मला. मग हे तुम्हाला कळायला पाहिजे ना, तुम्ही कशासाठी घेतले लोन कशासाठी नाही. मस्त तुम्हाला फोन वापरायचं कळतं आणि तुम्हाला हप्ते भरायचे कळत नाहीयेत का? म्हणजे फोन वापरायचं कळतंय म्हणजे हे बोलणं झालं का? तिप्पट बोलता का तुम्ही सार्वजनिक माणसाला? सुशिक्षित कुठून वाटतंय? सगळीकडनं गावंडळच वाटतंय की, वरनं म्हणताय कशासाठी दिलं, का दिलं, तुम्हाला माहित नाही का? तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही माझ्याशी तिप्पट बोलताय ना ते बंद करा आणि उद्याच्या उद्या ते 5 हप्ते भरून टाका. मोबाईल तुमचा माघारी आम्ही घेणार. तुम्ही आयफोन साठी मला तुम्ही मला आयफोन दिला ना, मला एक आयफोन दिला तर एक पोरगी पाहिजे, आता पोरगी पाहिजे. दारू पिलाय, दारू पिलेली माणसं सुद्धा अशी बोलत नाहीयेत. दारू पिलो नाही बरं का, आधी सांगा लागलो मी. पण तिकडे तुम्ही काय पण प्या, मला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही तेवढं उद्याच्या उद्या ते हप्ते क्लिअर करून टाका, नाहीतर तुमच्यावरती आम्हाला बघायला येईल, काहीतरी कारवाई चांगली करता येईल. तुम्ही लोनवर मला जसा आयफोन दिलाय का, तशी मला एक पोरगी द्या, लग्न व्हाय नाही माझं. ए बाबा, मूर्ख झालायस का काय? तुमचं लगीन झालं का मॅडम? अरे बाबा, तुला कळतंय का? तुला मी माझा परिचय देण्यासाठी तुला फोन नाही केलेला, किंवा तुझा परिचय ऐकण्यासाठी मी फोन नाही केलेला. तुला हप्ते भर म्हणून फोन केलेला आहे, तर उद्या गोडी गुलाबी नेऊन हप्ते भरून टाक. हो का मॅडम, तुम्ही जास्त बोल नका. तुम्ही आंधळ पांगळ लंगड पांगळ कसलं बी. मेंदूवर पडलंय का काय थोडा? तुम्ही करता का लगीन मायाशी? तू खरंच रे, तू खरंच काय कुठल्या ह्याला लोन दिलं आणि मती आमची इथं कशात बुडली? मला पण येत नाही काय सुद्धा, ते मला काय माहित नाही. उद्याच्या उद्या येऊन ते